मराठा समाजाला कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देणे आणि त्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे। मनोज जरांगे या अनपढ माणसामुळे आमचे आरक्षण संपले आहे, राज्य सरकार ओबीसी समाजाचे म्हणणे ऐकून घेत नाही, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली। ते रविवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते। त्यावेळी त्यांनी मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले। 19 मे रोजी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह 6 कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती। ओबीसीचे कोणतेही प्रश्न मार्गी लागत नाही याचं आम्हाला दुःख आहे। जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। आम्ही ओबीसी भयभीत आहोत कारण आम्हाला मोजलंच जात नाही। सरकारकडे आमचा डेटा नाही, त्यामुळे आमची माहिती त्यांना नाही। ओबीसी हक्कासाठी किती निधी आहे आणि किती जणांना तो दिला जातो याचं वास्तव्य भयानक आहे। कोस्टल रोडसारखे लाखो कोटी रुपयाचे प्रकल्प होतात, आमचा त्याला विरोध नाही, पण सामाजिक दुजाभाव ज्यांच्यासोबत झाला आहे त्यांना सरकार जिल्ह्यात एक वसतिगृह देऊ शकत नाही। अनेक प्रश्न आम्ही या बैठकीत मांडले, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे। तर आपण विदर्भामध्ये दौरे करतात, जवळपास 10 पैकी आपल्या सभा झाल्या, रात्री 12 पर्यंत आपल्या सभा। काय रिस्पॉन्स तुमच्या गावगाड्यातल्या लोकांचा प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय। माता भगिनी पुढे येत आहेत। आम्ही ठरवलंय, अरे आम्ही शोषित वंचित आहोत। आम्ही मनोज जरांगे सारख्या आमच्या मागं कारखानदार, ठेकेदार, आमदार, वेगवेगळे आमदार, हे लाड भीड हे सगळे आहेत ना, हे काय उद्योग करतात पडद्यामागं, हे आम्हाला बोलायला लावायची वेळ येऊ नये। कारण आम्हाला एकच पडलंय की आमचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत, रिझर्वेशन पॉलिसी टिकली पाहिजे। अरे शेकडो वर्षाचा स्पॅन कुणीकडं, आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर 70-80 वर्षाचा स्पॅन कुणीकडं, कसा न्याय भेटेल बरं? एखाद्या दीनदलित घरातला एखादा शिक्षक झाला तर त्याची पुढची पिढी लगेच सिव्हिलायझेशन मध्ये येते किंवा लगेच त्याला मान सन्मानाची एखाद्या काल परवा काय बोलला तो मनोज जरांगे, बघा ते प्रश्नाचं उत्तरच देतो तुम्हाला। तो बोलला की भुजबळांचा कारखाना नाही का, ओबीसीचे कारखाने नाहीत का? अरे हेकण्या, दलित समाजामधला एखादा कलेक्टर झाला, ओबीसी मधला नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, परीट किंवा लोहार समाजातला एखादा IAS जरी झाला तरी त्याचं जात वास्तव जात नाही। हजारो वर्ष इथल्या माणसाचं रक्त जरी काढलं तर त्या रक्तामध्ये सामाजिक दुजाभाव येतो। आणि तुला ओबीसी मध्ये प्रवेश करायचा आहे ना, तर ओबीसी मधल्या कुठल्या जातीमधला कुठला व्यवसाय तुझ्यावर गरिबी आली त्यावेळी तू स्वीकारलास ते सांग। आम्ही गरीब झालोय, आम्ही शेकडो एकरावरनं आम्ही गुंट्यावर आलोय। अरे तुझ्याकडे गुंठा तर आहे? अरे गावगाड्यातल्या भटक्या विमुक्तांकडं गावगाड्यात 1 गुंठ्याची जमीन धारणा घर दिलं नाही त्याला अजून इथल्या व्यवस्थेनं, आणि म्हणतोय आम्हाला आम्ही ओबीसी मध्ये गरिबी आली म्हणून। मनोज जरांगेच्या, मी खूप परखड आणि वास्तव बोलणार आहे, मनोज जरांगेच्या कम्युनिटीनं गरिबी आली म्हणून आमचा नंदीबैलवाला मेडंगिया जोशी घेतलाय नंदीबैल, कमरेला ढोलग बांधले, गाबू गुबू गाबू गुबू गाबू गुबू गाबू गुबू करत गेलाय। तुमच्यावर गरिबी आली म्हणून आमच्या नाभिक बांधवाचा व्यवसाय तुम्ही कधी स्वीकारला? तुम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे, तुम्हाला सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण पाहिजे, कुठले पॅरामीटर्स तुम्ही फुलफिल करता? त्या टंबऱ्याला काय कळणार आहे या गोष्टी? पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करू नयेत, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला करू नयेत। आणि तो काय म्हणतो, तो प्रसाद लाड्या, तो म्हणतो की मी माझ्या जातीचे प्रश्न मांडले म्हणून हाकेच्या पोटात पोट शिळू कावड। अरे मान ना तुझे प्रश्न, कुणी सांगितलं? पण संविधान गावगाड्यातल्या व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकाच्या हिताचं संरक्षण करतं। झुंडशाही करते लाड्या, तुला झुंड निवडणुका जिंकायच्या तुम्हाला? आमच्या गावगाड्यात 60% लोकसंख्या आहे। झेंझी, कॉक्रोच जनता पार्टी, अरे तोंडचा तुम्ही सलाईनवर आला होता। आम्हा झेंझींना 25 ते 26 वर्ष वयोगट असलेल्या माणसाला जर तुम्ही समजून नाही घेतलं ना, तुमची माती केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा। हे खूप वास्तव आणि भयानक तुमच्या समोर मांडतोय। तुमचे लोकप्रतिनिधी एखाद्या समाजाबद्दल अपपर भाव बाळगणार नाही अशी हाऊस मध्ये गेल्यानंतर तुम्ही शपथ घेता लाड्या, वरिष्ठ सभागृहाचा तू आमदार,
काय कळतं रे तुला आरक्षण? तू गेला तिथं, अरे जरांगेकडं निवृत्त न्यायाधीश गेले, अटॉर्नी जनरल गेले, वेगवेगळे मंत्री गेले, आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब गेले मुख्यमंत्री म्हणून, आमचे उदयजी सामंत एकदम शांत संयमी भाषेमध्ये, एकदम दोन्ही बाजू समजून घेणारा, एकदम प्रॉपर पद्धतीनं मनोज दादा जरांगेला काय म्हणायचं आहे ते सरकार दरबारी म्हणणारा आणि सरकारला काय म्हणणार आहे ते मनोज दादाच्या समोर जाऊन मांडणारा, अशा माणसाचं त्यांनी ऐकलं नाही. आणि लाड, तू हॉटेलवाला, तुझं काय ऐकेल हा टंबऱ्या? हे वास्तव आहे, हे भयानक आहे. आमच्या वेदना काय आहेत, आमच्या समस्या काय आहेत, आमचं म्हणणं काय आहे, इथल्या लोकनियुक्त सरकारनं आमची सुद्धा बाजू ऐकली पाहिजे. आणि जर तुम्हाला 10-12% मताची काळजी वाटत असेल, जर तुम्हाला कारखानदारांच्या रसदीवर उभं राहिलेल्या या बुजगावण्याची धास्ती असेल, तुमच्या मनामध्ये भीती असेल, तर आम्ही सुद्धा गावगाड्यामध्ये 50 ते 60% आहोत. कल्पना आहे लक्ष्मण हाकेला, 300-400 जाती आहेत, त्या एकत्र येणार नाहीत, पण एकत्र आल्या आमचा जर ओबीसीचा जगन्नाथाचा रथ ज्या दिवशी सुरू होईल, त्या दिवशी यांचे इमले, यांचे कारखाने, यांचे रिपीट अगेन अँड अगेन आमदार, खासदार, मंत्रीपद होणं तुम्हाला मातीला मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अहो तेच बेकायदा आहे. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे 650 पानांचं. त्या 650 पानांच्या जजमेंटमध्ये सन्माननीय मेहरबान सर्वोच्च न्यायालय म्हणतं की मराठा समाज ही डॉमिनेटिंग कास्ट आहे, ही रुलर कास्ट आहे. शेकडो वर्षाचं लिटरेचर मराठा समाजाचं या गावगाड्यातला पाटील, वतनदार, देशमुख आणि राजनीतीच्या फ्रंटला काम करण्याचं लिटरेचर आहे. कुठलं पॅरामीटर लावायचं रे जरांग्या तुला ओबीसी मधलं आरक्षण द्यायला? काय निकष लावायचा रे तुला? मागणी ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. आज रोजी ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त झालंय. आमच्या बाजूनं सरकार नाही, आमच्या बाजूनं न्याय व्यवस्था नाही. जनता सार्वभौम आहे. बहुमताला किंमत असेल, लोकशाहीमध्ये निवडणुकांना किंमत असेल, ओबीसी रस्त्यावर उतरेल, ओबीसी बॅलेट मधून हा रोष दाखवून देईल. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.